जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण अजून एका गाडीचा फीडबॅक घेणार आहे. तर आपल्या सोबत आहे बजाजची गाडी इलेक्ट्रिक गो गो. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक गाडीबद्दल आपण जाणून घेऊ की ही गाडी सध्याच्या काळात घ्यावी का ना घ्यावी. त्याच्यासाठी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा. आपण व्हिडिओमध्ये दादांना विचारणार आहे त्यांना ती गाडी कशी वाटली, त्यांचा फीडबॅक तुम्ही घेऊ शकता आणि भविष्यात तुम्हाला गाडी घ्यायची का नाही हे तुम्ही ठरवू शकता. चला. तर मित्रांनो, आधी तुम्हाला गाडी दाखवतो मी. बाहेरून तर बघितली तुम्ही, आतून बघा दादांनी आता मस्त सीट कव्हर वगैरे मारलेलं आहे. गाडी बघा आतमधून कशी टाकाटक दिसते एक नंबर. असं म्हणजे तुम्ही बसला ना, घरात बसल्यागत फिलिंग येते. एवढी भारी गाडी आहे आणि एकदम उंच गाडी आहे. तर आपण दादांकडून जाणून घेऊ याचा फीडबॅक. तर नमस्कार. नमस्कार. तर दादा, ही तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घेतली, हा, तर तुमची चॉईस डायरेक्ट इलेक्ट्रिक गाडी होती? सीएनजी गाडी का तुम्ही घेतली नाही? घेतली नाही. पहिलीच तुमची गाडी आहे? हो, तर गाडी कितीला घेतली तुम्ही? कॅश घेतली का हप्त्यावर घेतली? मी गाडी कॅश घेतली होती. कॅश. कधी घेतली तुम्ही गाडी? आता 14 महिने होत आले का. 14 महिने म्हणजे आता 2026-25 मध्ये घेतली तुम्ही गाडी? मे महिन्यात. मे महिन्यात. हो. कितीला पडली तुम्हाला कॅश मध्ये? 4,15,000. 4,15,000. आता गाडी तुम्हाला कशी वाटते? आता तुम्हाला वर्ष होऊन गेलं गाडी चालवून. नाही, गाडी चालवायला एकदम ओके, काय प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम मस्त गाडी चालवायला, फीडबॅक एकदम ओके आहे गाडीला. आता वर्ष झालं त्याच्यामुळे, नवीन गाडी असल्यामुळे ओके गाडी. हा, आणि गाडीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पॅसेंजर बसवले तर चढायला गाडी कशी चालते ही गाडी? एकदम ओके चालते, काही प्रॉब्लेम नाही. एकदम फास्ट चढते, एकदम पिकअप पिकअप एकदम छान आहे. हा. किती चढ असू द्या, किती पण चढ असू द्या, एकदम एकदम चढते. म्हणजे तुम्ही आता कुठला जास्तीत जास्त कुठल्या उंचावर गेलं? मी आता आपला खंडाळा घाट खंडाळा घाट मध्ये गाडी घेऊन गेलो? गेले, तिकडनं पण जाताना गेलो, येताना परत आलो. म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा चांगली आहे घाटा बिटामध्ये जायला, चालायला. बजाजची गोगो. हा, आणि अजून तुम्ही चार्जिंग बद्दल काय सांगू शकता दादा, की चार्जिंगची सोय काय सध्या पुण्यामध्ये? सध्या तर आपल्या जास्त करून पुण्यामध्ये चार्जिंग आहे ना, आपल्या घरीच चार्जिंग करावं लागते. काय बाहेर एवढी सुविधा भेटत नाही. आपण जर पॉइंट टाकला, कुठं शोधायला गेलो तर ते पॉइंट बऱ्यापैकी घरचे किंवा सोसायटीचे पॉइंट निघतात. हा. आणि त्यामुळं आपल्याला सुविधा मिळत नाही लवकर. जर भेटले तर कुठं कमर्शियल पॉइंट भेटू शकतात का, रोडला वगैरे त्यांना पार्किंग वगैरे असेल तर तिथं भेटतात. चार्जिंगचा विषय काय होतो? चार्जिंगचा इश्यू आहे. आता आपले दादा राहतात नदीच्या किनारी, त्याच्यामुळे ते काय झालं, मागं पाऊस जो जोरात झाला होता तर दादांचं घर 3 ते 4 दिवस पाण्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे चार्जिंगची सोय कुठं नव्हती. आजकाल लोकांना तुम्ही मोबाईल जरी चार्जिंगला दुकानात थोडा वेळ लावा म्हणलं तरी लावून देत नाही, तर रिक्षा कोण लावून देणार? त्याच्यामुळे 4 दिवस दादांचे खाडे झालेले आहेत आणि तो धंदा बुडालेला आहे. तर कधी कधी असे हे प्रॉब्लेम इलेक्ट्रिक रिक्षामध्ये असतात. बाकी दुसरं काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. दुसरं काय, आता रेंज तुम्हाला कंपनीने किती रेंज सांगितली होती? कंपनी मी 251 ची रेंज सांगितलं होतं, पण तेवढी देत नाही. क्योंकि आपल्याला जर रनिंग मध्ये चालवायची म्हणलं तर कंटिन्यू 200च्या आतमध्येच रेंज मिळते. बरोबर आहे. एखादा व्यापारी त्याचा माल विकायचा असेल तर तो कसाही मस्का लावून तो माल विकतो, पण माल घेतल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा हा माल खराब आहे की चांगला आहे. तर कंपनी सांगते 251 किलोमीटर जाईन एका चार्जिंग मध्ये, पण गाडी हातात आल्यावर एवढी रेंज देत नाही, 200च्या आसपास रेंज देते. आणि अनेक जणांचे असं मत आहे की जशी जशी गाडी जुनी होत जाईल तशी ती रेंज कमी कमी होत जाते, असं अनेक जणांचं म्हणणं आहे. तर आपण त्याच्यावर पण व्हिडिओ नक्कीच बनवू. एखादी आपल्याला 5-6 वर्षाची गाडी भेटली त्याच्यावर पण आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. पण दादांचं असं म्हणणं आहे की गाडी इलेक्ट्रिक गोगो रिक्षाची, बजाजची सॉरी, एकदम बेस्ट गाडी आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही गाडी तुम्हाला जर घ्यायची असेल भविष्यात तर तुम्ही घेऊ शकता. कारण आता सध्या परमिट बंद झाले, त्याच्यामुळे सगळे लोक इलेक्ट्रिक रिक्षाकडे वळालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायची असेल तर इलेक्ट्रिक रिक्षा गोगो पण चांगली आहे. टीव्हीएसचा पण आपण फीडबॅक दिलेला आहे. तर जसजशा मार्केटमध्ये रिक्षा लॉन्च होतील इलेक्ट्रिक, आपण सगळ्या गाड्यांचे फीडबॅक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर दादा, धन्यवाद तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला दिल्याबद्दल. नमस्ते. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र बांधवांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच नवीन इंटरेस्टिंग स्टोरी सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय.